जय महाराष्ट्र. स्वयंपाकाच्या शाळेत तुमचं मनपूर्वक स्वागत. चला शिकूयात, चला बनवूया आणि प्रत्येक घासातून चव अनुभवूया. आजचा विषय आहे वाटण. वाटणासाठी लागणारे साहित्य: सुकं खोबरं, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, अद्रक. सर्वप्रथम गरम तव्यामध्ये तेल घालूया. थोडंसं तेल घालायचं आहे. त्यानंतर सुकं खोबरं हे छान असं भाजून घ्यायचं आहे. या पद्धतीत सुकं खोबरं भाजून झालं आहे, हे काढून घेऊया. नंतर ह्याच तव्यामध्ये कांदा घालूया. थोडंसं तेल घालून कांदाही भाजून घेऊया. शिकण्याला वय नसतं आणि स्वयंपाकाला मर्यादा नसतात. चला तर मग अशाच नवनवीन रेसिपी शिकूया माझ्यासोबत नव्या पद्धतीने. कांदा हा आपल्याला डार्क गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे. या रंगापर्यंत येऊपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता कांदा भाजून झालेला आहे, आपण तो काढून घेऊया. आता हे भाजलेल्या कांदा आणि खोबऱ्यामध्ये आपण लसूण, अद्रक, टोमॅटो, कोथिंबीर ही देठासहित घ्यायची आहे, त्याने वाटणाला चव खूप छान येते. आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. आता या वाटणामध्ये थोडं पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊया. वाटण हे एकदम बारीक करायचं. आपलं वाटण हे रेडी झालेलं आहे. एकदम बारीक या पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. चला तर मग काढून घेऊया. तयार आहे आपलं वाटण. हे वाटण तुम्ही कोणत्याही नॉनव्हेज रेसिपीसाठी यूज करू शकता. पदार्थ हा चविष्टच होणार. व्हिडिओ आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.